नमस्कार मित्रांनो, एम-पी होम प्लांटेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. शेंगदाणे आपण आपल्या रोजच्या आहारात वापरतो, पण हे शेंगदाणे आपण आपल्या घरच्या गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये तेही अगदी सोप्या पद्धतीने ग्रो बॅगमध्ये लावू शकतो. हे तुम्हाला माहीत आहे का? हो, हे अगदी शक्य आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेंगदाणे लावण्यापासून ते त्याच्या चांगल्या उत्पादनासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, शेंगदाणे हे जमिनीच्या खाली म्हणजेच मातीत तयार होतात. त्यामुळे याला मऊ आणि भुसभुशीत माती लागते. शेंगदाणे लावण्यासाठी कमीत कमी 12 बाय 12 इंचाची किंवा त्यापेक्षा मोठी पण ग्रो बॅग तुम्ही घेऊ शकता. आता या ठिकाणी आपण तुमच्यासमोर 12 बाय 12 इंचाची ग्रो बॅग घेतलेली आहे आणि काही पॉटिंग टब पण आहेत. पण मी तुम्हाला आता या ठिकाणी ग्रो बॅगमध्ये कसे शेंगदाणे लावायचे हे दाखवणार आहे. त्यासोबत मी तुम्हाला पॉटमध्ये पण कसे लावायचे हे पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये पण विचारा. आपल्याला माती तयार करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आता या ठिकाणी आपण माती तयार करत असताना याच्यामध्ये आपण 50% माती, 30% कंपोस्ट आणि 20% कोकोपीट घेणार आहोत. माती ही अशी असावी की त्याच्यामध्ये पाणी वगैरे साचून राहायला नको. पाणी साचून राहिले तर आपले बियाणे हे खराब होऊन जातील आणि आपल्याला प्रोडक्शन पण चांगलं भेटणार नाही. कोणतेही रोप लावत असताना मातीचा आणि पाण्याचा निचरा होणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होणारी माती तयार करून घ्या. याच्यामध्ये खाली हे जमिनीच्या शेंगदाणे हे जमिनीच्या खाली लागतात. त्यामुळे आपल्या शेंगांना कीड लागू नये किंवा ती खराब होऊ नयेत यासाठी आपण नीमखली किंवा तुम्ही नीम पेंट पण याच्यामध्ये टाकू शकता. जेणेकरून आपले रोप हे मातीत असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची इजा किंवा कीड वगैरे लागणार नाही. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजेच बियाणे. आपल्याला दुकानात मिळणारे साधे कच्चे बियाणे वापरायचे आहेत किंवा तुम्ही तुमच्या सेंद्रिय दुकानात पण अशी बियाणे वगैरे घेऊ शकतात. आता आपण हे सेंद्रिय दुकानातून आणलेले बियाणे आहेत, त्यामुळे हे व्यवस्थित प्रोडक्शनसाठी चांगले असतील. जाड किंवा चांगल्या पद्धतीचे बियाणे घ्या, जेणेकरून आपले बियाणे हे लवकरात लवकर उगतील. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भाजलेली बियाणे किंवा वाळवलेले बियाणे घ्यायचे नाहीत. मातीमध्ये सर्वसाधारणपणे बोटाच्या अर्ध्या भागाइतकापर्यंत तुम्ही याच्यामध्ये बी रोवून घ्या. आता बी रोवत असताना आता आपण ही जी ग्रो बॅग आहे ती 12 बाय 12 इंचाची आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपण 3च फक्त बिया लावणार आहोत किंवा तुम्ही त्या ठिकाणी 4 पण लावा. तर एक जर कोणतेही बियाणे उगले नाही, तर एक बियाणे आपण त्यातून काढून फेकून देऊ शकतो. आता या ठिकाणी आपण 12 बाय 12 मध्ये 3 ते 4 बियाणे लावत आहोत. शेंगदाणे लावल्यानंतर त्याच्यावर हलक्या हाताने माती फिरवून घ्या किंवा तुम्ही त्याच्यावर वर्मी कंपोस्ट पण टाकून घेऊ शकता. याला शॉवर टेक्निकचे पाणी द्या, जेणेकरून आपले बियाणे हलणार नाहीत आणि ते एका जागी जर व्यवस्थित सेटल राहतील, तर आपले बियाणे लवकरात लवकर उगतील पण. शेंगदाणे लावल्यानंतर शेंगदाणे लावल्यानंतर साधारणपणे 4 ते 7 दिवसानंतर याला कोंब बाहेर यायला सुरुवात होते. या झाडाला भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा ग्रो बॅग किंवा पॉट वगैरे ठेवणार आहे, त्या ठिकाणी किमान 4 ते 6 तास तर ऊन यायला पाहिजे याची काळजी घ्या. जेव्हा वरची माती सुकलेली दिसेल, तेव्हाच फक्त पाणी द्या. नाहीतर जास्त पाणी दिला तर आपली बियाणे खराब होऊ शकतात. झाड हे थोडे मोठे झाले की त्याला घरातील सेंद्रिय खत वगैरे द्या किंवा कांद्याच्या सालीचं पाणी. यामुळे झाडाची वाढ खूप छान होते. मित्रांनो, शेंगदाणे हे साधारणपणे 100 ते 120 दिवस लागतात. म्हणजे 3 ते 4 महिन्यात हे पीक आहे. जेव्हा झाडाची पाने हे पिवळी पडू लागतात किंवा सुकतात, तेव्हा समजून जावे की आपले शेंगदाणे काढण्यासाठी तयार आहेत आणि त्याचे झाड मुळासकट उपटू नये. घरचे ताजे सेंद्रिय शेंगदाणे काढू शकता. आता हे मित्रांनो, तुम्ही जे समोर रोप बघता हे आपले बरोबर 10 दिवसाचे रोप आहे आणि याला तुम्ही बघू शकता की ते किती चांगल्या प्रकारे याचे उगवलेले आहेत. आणि आता याला आपण काय करायचं आहे की वेळेवर पाणी फक्त द्या आणि वरची माती कोरडी दिसली तरच फक्त पाणी द्या. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप सगळ्या रोपांची माहिती देणार आहोत. कोणते खत द्यावे, कोणते सेंद्रिय खत द्यावे किंवा कोणते लिक्विड फर्टिलायझर द्यावे किंवा कोणते तुम्ही घरातले पण त्याला खत वगैरे देऊ शकता. याची आपण सगळी पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.